महाराष्ट्राची पहिली महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, आधुनिक हिरकणीच, जी अहोरात्र जीवावर उदार होऊन दररोज घराबाहेर निघते आणि कित्येक जीवांना जीवदान देते. सोलसम इज so proud to present to you Mrs. अनिता गोसावी. कोणी पण ॲम्ब्युलन्स म्हटलं की नाही बाबा आपण नाही येणार इकडे, कारण की तिथं असं वाटायचं की आपण त्यात गेलं की आपण जाणारच. तुम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हाचा काळ भयंकर होता, म्हणजे खूप होता. कोविड अगदी पीकला होतं. हो. सो असं म्हणायला हरकत नाही की तुम्ही जिवंत पेशंट्सपेक्षा डेड बॉडीजचीच ने-आण जास्ती केली का? खूप मॅडम, मी त्या काळामध्ये कमीत कमी 285-80च्या आसपास मी बॉडी उचलल्या त्यावेळेस, आणि त्या पण पॉझिटिव्ह. मला सरांचा फोन आला, म्हणे मॅडम इथं येत आहे का रावेतला मस्के वस्तीला, हँगिंगचा प्रकार आहे. मग मी गेली, पाहिलं तर लॅपटॉप चालू आहे, लाईव्ह येतो, त्या मुली संगती बोलतोय आणि लावून त्यानं स्वतःला लटकून घेतलं, फासावर लटकून घेतलं. रात्री अपरात्री रेल्वेचे ऑफिशियल्स किंवा हॉस्पिटल्स तुम्हाला अगदी हक्काने फोन करतात. हो. कशाच्या विश्वासाने एवढ्या रात्री तुम्हाला फोन त्यांना करतात? माहिती आहे मॅडम की आज एक लेडीज आहे आणि ही फक्त एक रिंगला फोन उचलते. असे काही ठराविक ठिकाणं असतात का की जिथे वारंवार तुम्हाला असं जाणवतं की ह्या स्पॉट्सला जास्त लोक जीव द्यायला येतात? असे एक 3 पॉट आहेत. एक जुनवणी ईदभट्टी, एक आकोर्डी रेल्वे स्टेशन आणि एक वल्लभनगर ST स्टँडच्या पाठीमागे एक कंपनी आहे. आणि आता तू ॲम्ब्युलन्स लाईनमध्ये आली आहे, ओके ठीक आहे, रेल्वेच्या बॉड्या उचलून दाखव म्हटलं. कधी पण म्हटलं. आणि जे तेव्हापासून त्याच्या बोलण्यावर मी चालू केलं ना, आज जेंट्स नाही तिथं मी जाते. म्हणजे आजपासून द लेडी हू डज नॉट नो द वर्ड फिअर, हो की नाही? तुम्हाला भीतीचा अर्थच माहिती नाहीये. कधीतरी वाटलं असेल ना की आपला निर्णय चुकला की काय? नाही वाटलं. नाही वाटलं. कारण मी चुकीचा निर्णय, म्हणजे मॅम मी चुकीचं काही करतच नाही. काही काहींना मुलगी झालेला खूप आनंद होतो त्यावेळेस, मध्ये नाही ताईसारखीच बनवती कॉल करतात. वा.